रामकृष्ण हरी माऊली. जय जय रामकृष्ण हरी. माऊली, आज संत तुकाराम महाराजांचा एक अभंग आपण पाहूया. अभंग असा आहे पहा. साजे अलंकार तरी भोगिता भ्रतार, व्यभिचारीचा टाकब टीका, उपहास होती लोका, शिरत्वाची वाणी रूप बिरवे बंडली, तुका म्हणे जिने शर्ती वीरला जिरवाणे. असा हा संत तुकाराम महाराजांचा भक्ती कशी असावी हे सांगणारा अतिशय सुंदर असा अभंग आहे. यामध्ये वेगवेगळे आणि समजणारे उदाहरण तुकाराम महाराजांनी दिलेले आहेत. महाराज काय म्हणतात पाहूया. पहिल्या चरणामध्ये महाराज म्हणतात, साजे अलंकार तरी भोगिता भ्रतार. अलंकार, साज, शृंगार हा त्याच स्त्रीला शोभून दिसतो जी पतीसोबत एकनिष्ठ असते, पतिव्रता असते. त्याचबरोबर दोघेही प्रेमाने राहतात. पती पत्नीमध्ये वाद झाले तर लगेच मिटतात. कोणाच्या मध्यस्थीची गरज पडत नाही. त्याचबरोबर परस्परांविषयी समर्पण भाव असतो. परस्परांविषयी समर्पण भाव असतो, जिव्हाळा असतो, प्रेम असते, आपुलकी असते, असं संत तुकाराम महाराज म्हणतात. आणि अशाच स्त्रीला अलंकार, साज, शृंगार हा शोभून दिसतो, असं महाराजांना या अभंगामध्ये म्हणायचं आहे. पुढे महाराज म्हणतात दुसऱ्या चरणामध्ये, व्यभिचारीचा टाकब टीका, उपहास होती लोका. व्यभिचारी म्हणजे जी नैतिकतेनं वागत नाही, जी पतीशी एकनिष्ठ नाही, अशा स्त्रीनं केलेला टाकब टीका म्हणजे आजच्या भाषेमध्ये मेकअप, गंध पावडर, साज, शृंगार हे जे आहे हा विषय कशाचा बनतो? उपहासाचा विषय बनतो. उपहास, लोक टिंकल टवाळी अशा स्त्रीची मागे करत असतात. त्यामध्ये दिखाऊपणा जास्त असतो, दिखाऊपणा असतो. लोकांसाठी ते केलेलं असते. आणि पतिव्रता जी आहे तिचा जो साज शृंगार आहे तो तिच्या पतीसाठी असतो, भ्रतारासाठी असतो. तो भोगणारा भ्रतार असतो, तिचा नवरा असतो. हे महाराजांना यामध्ये म्हणायचं आहे. बघा आता महाराज सांगतात का यामध्ये? तर काय सांगतात माऊली पहा. पती व्रताची स्त्री आहे, तिचा शृंगार भ्रतारासाठी असतो, नवऱ्यासाठी असतो. त्याचप्रमाणे परमेश्वर भक्तीमध्ये ईश्वर आणि भक्त यामध्ये पती पत्नीमध्ये जसे जिव्हाळ्याचे संबंध असतात, एकत्व भाव असतो, जिव्हाळा असतो, प्रेम असते, आपुलकी असते आणि परस्परांविषयी समर्पणाची भावना असते, त्यागाची भावना असते. त्याग आणि ज्या ठिकाणी अशी समर्पणाची भावना असते त्या ठिकाणी निष्ठासुद्धा असतेच. एकमेकांविषयी असलेली निष्ठा, त्या स्त्रीची पतीविषयी असलेली निष्ठा. आणि तुकाराम महाराजांना यामध्ये असं म्हणायचं आहे की भक्ती कशी असावी? तर या पत्नीची पतीविषयी असलेली जी निष्ठा आहे, निष्काम भक्ती आहे, प्रेम आहे, जिव्हाळा आहे, तशी भक्ती, तसं प्रेम, तसा समर्पण भाव ईश्वराच्या विषयी असला पाहिजे. ईश्वर आणि भक्त यामध्ये असा समर्पण भाव असला पाहिजे. त्यामध्ये दिखाव्याची गरज नाही, दिखावा नसावा. दुसऱ्या चरणामध्ये महाराजांनी जे सांगितलं आहे की भक्ती कशी नसावी, तर भक्ती व्यभिचारिणी सारखी नसावी. व्यभिचारिणी सारखी नसावी. जो उपहासाचा विषय होईल ते कशासाठी असतो?
शृंगार, टाकपटिका किंवा नटणं बुरळणं वगैरे ते असते लोकांसाठी, दुसऱ्यासाठी. तुकाराम महाराजांचं म्हणणं असं आहे की भक्ती करत असताना सुद्धा लोकांसाठी असं काहीच करू नका, दिखाव्यासाठी काही करू नका, वरवर भक्ती करू नका. ईश्वराविषयी एकात्म भाव असू द्या, समर्पणाचा भाव असू द्या, जसा गोपिका आणि कृष्णामध्ये होता. आता गोपिका कृष्णाचा विषय दिघाला म्हणून सांगावं असं वाटते माऊली. भगवान श्रीकृष्ण जन्मता बरोबर गोपिका भगवान श्रीकृष्णाच्या प्रेमात पडल्या म्हणतात. म्हणजे इथे भाव कोणता आहे पहा. आता जन्मलेलं मूल आणि ह्या लग्न झालेल्या गोपिका ह्या त्या बाळाच्या प्रेमामध्ये पडल्या. कोणता भाव आहे? वात्सल्य भाव आहे. माता आणि मुलाचं जे नातं असते ते त्या ठिकाणी आहे. आणि मग जसजसा बालकृष्ण मोठमोठा व्हायला लागला, गुण करायला लागला, खोड्या करायला लागला, तसतसं अजूनही ह्या कृष्णाची कंप्लेंट घेऊन जा, तक्रारी घेऊन जा यशोदा मातेकडे. परंतु त्या तक्रारीमध्ये सुद्धा भक्तीचाच सूर होता, वात्सल्य भाव होता. वात्सल्य भाव, दुसरं काहीही नव्हतं भावनी. काय बाळासोबत काय असणार आहे दुसरं. आणि रंगवताना चित्र मात्र कृष्ण गोपिकाचं वेगळं रंगवलं जाते, जे अतिशय चुकीचं आहे भावनी. वात्सल्य भाव दूर कशाला. आपल्या घरामध्ये एखादं बाळ जन्माला येते. बाळ जन्माला आल्यानंतर मग 2-4 महिन्यानं त्याला नजर येते, ते पाहायला लागते. अजून 1-2 महिन्यानं ओळखीचं हसू त्याच्या चेहऱ्यावर येते. 4-5 महिन्याचं झाल्यावर आणि त्याच्यामध्ये घरातले लोक गुंतून पडतात अक्षरशः. म्हणजे किती काम असो, त्याच्याकडे पाहिलं की 2 वाक्य त्याच्याशी बोलल्याशिवाय कोणी पुढेच जात नाही घरातला माणूस. तर मोठा असो, लहान असो, कोणीही असो. अगदी छोट्या बाळापासून घरामधल्या, म्हणजे त्याच्यापेक्षा मोठ्यापासून तर अगदी वृद्धापर्यंत त्याच्या भोवती घिरट्या घालत असतात. कधी कधी तर आईच्या वाट्याला हे बाळ कमी येते, एवढं ते लोकांकडे असते घरांमध्ये. कारण बाळाचं प्रेम, बाळाचं वात्सल्य भाव तसंच व्हायचं गोपिकांचं. बाळकृष्णाच्या लीलांमुळे, गोपाळकृष्णाविषयीच्या वात्सल्य प्रेमामुळे, वात्सल्य भावामुळे आणि त्याच्याशी असलेल्या समर्पण भावनेमुळे, भक्तीमुळे तो तर तेजस्वी बालक होता. त्यामुळे ह्या गोपिका कामधाम सोडून या कृष्णाच्या नादाला लागत. कृष्णाच्या नादाला लागत म्हणजे त्याच्या कामाकडे दुर्लक्ष व्हायचं. त्याच्याशी खेळत, त्याच्याशी हसत, त्याच्याशी बोलत आणि यामध्ये काम राहून जायचं. साधे म्हणजे पाणी भरायला जरी गेल्या तरी जाताना कृष्णाच्या गोष्टी त्या करत. त्यानं जसं केलं, त्यानं तसं केलं, कानाने हे केलं, कानाने ते केलं. आणि कृष्णाला भेटण्यासाठी तो जर भेटला नाही तर मग त्याच्या तक्रारी घेऊन यशोदा मातेकडे जात आणि सांगत की यानं असं असं केलं. उद्देश असायचा की कृष्ण या निमित्तानं आपल्याला भेटतो तिथे गेल्यावर. हे होतं भावनी. हे आहे कृष्णाचं प्रेम, हे आहे वात्सल्य. पुढे मोठा झाल्यावर सुद्धा तेच. बालकृष्ण जेव्हा त्याने आता मथुरा सोडली जन्मदाबरोबर, 3 वर्ष गोकुळामध्ये, नंतर गोकुळ सोडावं लागलं सर्वांनाच त्या गावाला. ते वृंदावनमध्ये गेले सर्वच्या सर्व. गोपाळकृष्ण त्यावेळेला 3-3.5 वर्षाचे होते. पूर्ण गोकुळवासी वृंदावनवासी झाले, वृंदावनमध्ये गेले. आणि वृंदावनसुद्धा त्यांनी सोडलं. साधारणतः गोपालकृष्ण 6-7 वर्षाचे झाल्यानंतर आणि नंदीग्राममध्ये आले. आणि नंदीग्राममध्ये मग गोपालकृष्ण साधारणतः 11 वर्षाचे होईपर्यंत राहिले. 11 वर्षाचे. आता 11 वर्षाचा म्हटल्यावर बालक असतो, बालक. आणि त्याच्या भोवती ह्या दस्त्या कथा गुंफून ठेवल्या. त्याला वेगळं रूप दिलं. कधी कधी तर त्याला बिभत्स रूप या लोकांनी दिलं. परंतु गवळणीची जी भक्ती होती, जे प्रेम होतं, ते प्रेम कोणतं होतं? ते प्रेम होतं वात्सल्य, माता आणि मुलाचं प्रेम. त्याचे पलीकडे जाऊन देव आणि भक्ताचं प्रेम, देव आणि भक्तामध्ये असलेला जिव्हाळा, हा त्यांच्यामध्ये होता भावनी. हा होता.
भगवान श्रीकृष्ण खोडकर होते. ते दही दुधानं भरलेले माठ वगैरे फोडायचे. परंतु करमणुकीसाठी आपण दुसरीकडेच ती चर्चा घेऊन जात असतो. आणि त्यामुळे गोपाळकृष्णाचं चित्र रंगवताना काही लोकांनी हे वेगळ्या प्रकारे रंगवलं. गोपाळकृष्ण हे रासलीला वगैरे करायचे. आता ते जे काय आहे तो कोणता भाव होता, खेळायचे ते गोपिकांसोबत, गोपिका त्याच्यासोबत खेळायच्या. परंतु वय पाहत नाही. वय पाहिल्यावर आपल्या लक्षात येते की गोपाळकृष्ण होते केवढे बाहुली. 11 वर्षाचा तो बालक. आणि 11 वर्षाच्या बालकाविषयी या गोपिकांमध्ये कोणती भावना असेल? वात्सल्य भावना सोडून दुसरी येऊ शकते का? नाही येऊ शकत. तेव्हा प्रेम जे असावं ते असं असावं. बाय लेकरासारखं प्रेम असावं. पती पत्नीमध्ये असते तसं प्रेम असावं. तशी भक्ती असावी. तसा जिव्हाळा असावा. हे संत तुकाराम महाराजांनी अभंगामध्ये सांगायचं आहे. तेव्हा 3ऱ्या चरणामध्ये तुकाराम महाराज म्हणतात, आता कृष्ण भक्तीविषयी बोलणं तेवढं कमीच आहे. तेव्हा एखादी गवळण तुकाराम महाराजांची घेऊ आपण आणि किंवा एकनाथ महाराजांची. आणि त्या दिवशी मग कृष्ण भक्ती भगवान श्रीकृष्णानं केलेल्या बाललीला त्यावेळेला थोडक्यातच आपल्याला पाहता येतील, जास्त पाहता येणार नाही. तेव्हा त्या पाहण्याचा प्रयत्न करूया. परंतु यानंतरच्या व्हिडिओमध्ये किंवा अजून 2-4 दिवसांनी 3ऱ्या चरणामध्ये आता महाराज काय म्हणतात पहा. शूरत्वाची वाली रूप बिरवे मंडली. शूरत्वाची वाली रूप बिरवे मंडली. पहा, तुमची वाली जर शूरपणाची असेल तर वालीला कृतीची जोड पाहिजे. नाहीतर बायकात बहु बळबळला अशी गत होईल की नाही. तेव्हा कृती आवश्यक आहे. शूरपणा बोलून होत नाही, तो करून दाखवावा लागतो. युद्धाच्या गोष्टी करून चालत नाही, तर प्रत्यक्ष युद्धभूमीवर जाऊन जेव्हा पराक्रम गाजवला जातो ते खरं युद्ध. नाहीतर मग युद्धभूमीवर जायच्या वेळेला जर मागे धावत पळत सुटला असेल घाबरून तर काही कामाच्या गोष्टी नाही. अशी वाली काही कामाची आहे का? शूरपणाची वाली तेव्हाच शोभून दिसते जेव्हा त्याला कृतीची जोड असते. त्याचं वागणं जसं असते तसं बोलणं असते तेच शोभून दिसते. तसं शोभायमान होणार नाही. म्हणजे बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. म्हणजे जशी बोलणी आहे तशी करणे आवश्यक आहे, तरच ते शोभून दिसते. असं संत तुकाराम महाराज म्हणतात. 4थ्या चरणामध्ये महाराज काय म्हणतात पहा. तुका म्हणे जिने शर्ती वीर लाजीरवाने. तुका म्हणे जिने शर्ती वीन लाजीरवाने. तुकाराम महाराज म्हणतात, जर ईश्वर भक्ती प्रेमामध्ये किंवा तुम्ही करत असलेल्या कोणत्याही कार्यामध्ये, तुमच्या दैनंदिन कार्यामध्ये सुद्धा, तुमच्या कर्तव्यामध्ये सुद्धा शर्त, या ठिकाणी शर्त म्हणजे पती पत्नीच्या नात्यामध्ये असते तसं एकमेकांबद्दल असलेली निष्ठा, निश्चित भाव किंवा जिव्हाळा, समर्पण आणि ही भावना जर नसेल त्या कार्याविषयी, ईश्वराच्या भक्तीविषयी असेल, कार्याविषयी असेल किंवा दुसऱ्या कोणत्याही बाबतीत असेल, प्रेमाविषयी असेल, तर ते जीवन कसं होते? लाजीरवाणं होते. लाजीरवाणं होत असते बावली. भक्ती राहत नाही आणि कार्य म्हणजे ओझं होते. कार्याच्या ठिकाणी जे तुम्ही करून राहिले त्याच्या ठिकाणी जिव्हाळा नसेल, आपुलकी नसेल, त्या कार्याविषयी आवड नसेल, तर कार्य म्हणजे ओझं होते. ते कार्य व्यवस्थित होत नाही. बदलवून केलं तरच चांगलं होते. कोणतंही कार्य असो, अगदी साधं कार्य असलं तरी सुद्धा. आणि अन्यथा ते लाजीरवाणं होते, चांगलं होत नाही. बघा, आता कार्य जर चांगलं होत नाही तर भक्ती चांगली होईल का? म्हणून भक्तीसाठी काय पाहिजे? तर जिव्हाळा पाहिजे, प्रेम पाहिजे, समर्पण भाव पाहिजे. हे संत तुकाराम महाराज या अभंगामध्ये सांगतात. आणि हाती घेतलेल्या कार्यामध्ये, भक्तीमध्ये जर जीव ओतला, आत्मीयता असली
तर त्यातून आनंद मिळतो. कार्य करत असल्याचा किंवा ते कार्य पूर्ण झाल्यावर सुद्धा अतीव सुखाची प्राप्ती होते. आनंद झाल्याशिवाय राहत नाही. हा आनंद मिळतो तो कर्तव्यपूर्तीचा आनंद असतो. आणि भक्तीमध्ये जर बळ लागलं, त्याचं जर लक्ष ईश्वराकडे असलं, पूर्ण समर्पण भाव असला, तर त्याला सुद्धा भक्ती केल्याचं समाधान होतं, त्याचं बल शांत होतं माऊली. अन्यथा त्याच्या डोक्यात वेगळंच काही सुरू असते आणि भक्तीचं नाटक सुरू असते. तसं नसावं असं तुकाराम महाराजांना या अभंगामधून सांगायचं आहे. भक्ती लोकांना दाखवण्यासाठी नको, तर निस्वार्थ प्रेममय अहंकार विरहित दैनंदिन जीवनामध्ये सतत स्मरण करणं ही सुद्धा भक्तीच आहे. तेव्हा भक्ती कशी असावी, तर अहंकार विरहित असावी, निस्वार्थ असावी, प्रेममय भाव त्यामध्ये असावा, समर्पणाचा भाव असावा. कसा नसावा हे तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये सांगितलं आणि कसा असावा हे सुद्धा सांगितलं. तेव्हा यासाठी हा जो अभंग आहे हा अतिशय सुंदर असा अभंग तुकाराम महाराजांनी आपल्यासाठी लिहून ठेवलेला आहे. तेव्हा मी या ठिकाणी सांगत असताना काही चुका झाल्या असतील माऊली, तर जरूर मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहा. आणि जर आवडला तर लाईक करायला विसरू नका, दुसऱ्याला शेअर करायला सुद्धा विसरू नका. आणि माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करा. रामकृष्ण हरी माऊली. जय जय रामकृष्ण हरी माऊली. परत एकदा हा अतिशय सुंदर असा अभंग ऐकूया. साजे अलंकार तरी भोगिता भ्रतार, व्यभिचारीचा टाकम टीका, उपहास होती लोका, शिरत्वाची वाणी रूप बिरवे मंडली, तुका म्हणे जिने शर्तीविद लाजिरवाणे, तुका म्हणे जिने शर्तीविद लाजिरवाणे. रामकृष्ण हरी माऊली. जय जय रामकृष्ण हरी.